नमस्कार मित्रांनो, लेण्याद्रीतील गिरिजात्मक बाप्पाचं दर्शन झालं आणि आम्ही लगेच निघालो ओझरच्या विघ्नेश्वर बाप्पाकडे. थोड्याच वेळात आम्ही ओझरला पोहोचलो आणि मंदिराच्या भव्य कमानीतून आत गेलो. गाडी पार्किंगला लावली आणि बाप्पाच्या दिशेने चालायला सुरुवात केली. आजूबाजूला खूप सारे छोटे मोठे दुकान आहेत आणि सगळीकडे फुलं, हार, खेळणी, कारण की जत्रा चालूच होती. सगळीकडे भक्ती आणि उत्साहाचं वातावरण होतं. थोडं पुढे गेलो आणि दिसली विघ्नेश्वर गणपतीची मुख्य कमान. त्या क्षणी मन शांत झालं आणि आत शिरलो. मित्रांनो, मंदिर खूप सुंदर आहे. काळ्या पाषाणात बांधलेलं, फुलांच्या माळाने सजलेलं. गणपती सण नुकताच झाल्यामुळे संपूर्ण परिसरात जत्रेसारखं आनंदी माहोल आहे. आम्ही रांगेत उभे राहिलो, शांतपणे बाप्पाच्या दर्शनाची वाट पाहतो आणि शेवटी विघ्नेश्वर बाप्पाचं दर्शन झालं. त्या क्षणी मनाला समाधान मिळालं. दर्शन झाल्यावर बाहेर आलो. मंदिरातून अजून सुंदर होतं. मग थोडा वेळ नदीच्या काठी थांबलो. शांत हवा, शांत मन. 5 मिनिटं पूर्ण शांत होतं आणि मग पुढच्या प्रवासासाठी पुन्हा गाडीत बसलो. मित्रांनो, अष्टविनायक यात्रा अशीच सुरू राहणार आहे. पुढच्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया. बाय.